तर मुंबईमध्ये आदित्य ठाकरे यांच्याकडून प्रचाराचा धडाका सुरू झालेला आहे। ठाकरे गट आणि मनसेच्या शाखांना भेट दिलेली आहे। जिथे पराभव दिसतो तिथे भाजपा जातीवाद सुरू करतं असा निशाणा आदित्य ठाकरे यांनी साधलाय। आदित्य ठाकरेंसोबत बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधी ज्योत्स्ना गंगणे यांनी। पाहूया। आदित्य ठाकरे आपल्या सोबत आहेत। सध्या आदित्य ठाकरे यांनी प्रचाराचा धडाका लावलेला आहे। आदित्यजी, आपण बघतोय की कार्यकर्ते जे आहेत ते आदित्य ठाकरे यांना सोडायला तयार नाहीत आणि खूप प्रेमाने त्यांना भेटतायत। आदित्यजी, काय सांगाल की आज तुम्ही प्रचाराचा धडाका लावलेला आहे, एकूणच कसं बघता या प्रचाराकडे, कसा रिस्पॉन्स मिळतोय? खास करून मनसेच्या शाखांना पण तुम्ही भेटी दिली। आपण पाहताय मनसेची शाखा असेल, सेनेची शाखा असेल, राष्ट्रवादी काँग्रेसची असेल, सगळीकडे वातावरण असंच जोशात आहे आणि मुंबईत एक वेगळं माहोल बनलेलं आहे। आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांनी घोषणापत्र एकत्र सादर केलं, मात्र प्रचार एकत्र कधी करणार आहेत? वेळ खूप कमी आहे, आता 10 दिवस आहेत, आता मला वाटतं 8 दिवस राहिलेले आहेत प्रचारात। तर जसं कुठे एकत्र कुठे वेगळं वेगळं तसा प्रचार सुरू आहे। सगळ्यात महत्वाचं पुढे एकत्र करणार सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे आहे ते आता मुंबईचा महापौर या गोष्टीवरून जायते हिंदू मुस्लिम अशी डिबेट चालू झालेली आहे। इतकंच भाजप जिथे जिथे हरायला येतं तिथे हिंदू मुस्लिम सुरू करतं, जातीवरनं सुरू करतं। मी त्यांना एकच सांगतोय, मुद्द्याचं बोला। आणि तुम्ही भाजपने कुठचे उपमहापौर दिलेत ते बघितलेत आणि आम्ही कुठचे महापौर दिले ते बघितलं। असंही म्हटलं जातं, म्हणजे नवनीत राणा आणि ओवेसी यांची भांडणं लागलीत की कुणी किती मुलं जन्माला घालावी, याकडे कसं बघतं? त्याचं काय देणं घेणं आहे? इथे मुंबईचे आमचे प्रश्न खूप वेगळे आहेत। या लोकांना मुंबईचं एक काडी मात्र काही प्रश्न माहिती नाही, नुसतं येऊन दंगली कशा घडवायच्या एवढंच दोघं करतात। बिनविरोध अनेकांची निवड झालेली आहे, ज्याला जे महायुती सरकार जे आहे ते सेलिब्रेट करते आणि बिनविरोध अनेक ठिकाणी निवडून येत आहे। आता हा निर्लज्जपणा आहे आणि कुठेतरी खोटी निवडणूक तरी भाजपने करावी। एवढं सगळी निवडणूक यंत्रणा, पैसा, सगळं काही हातात आहे, अमाप सत्ता, अमाप पैसा हातात आहे। निवडणूक तर लढा, हिंमत दाखव। अविनाश जाधव यांनी आरोप केलाय की 5 कोटींची ऑफर जी आहे ती देण्यात आलेली आहे। ऑफर खूप लोकांना धमकी येतात, पण आम्ही लढू आणि जिंकू। तर पुलाव्यामध्ये राहुल नार्वेकरांचा जो व्हिडिओ व्हायरल झालाय त्यांच्यावरती आरोप निलंबन झालं पाहिजे। राहुल नार्वेकर अध्यक्ष फक्त हाऊस मध्ये असतात, बाहेर दादागिरी चालणार नाही कोणाची।